पाटलांनी एकीकडे ही टीका केलेली असतानाच दुसरीकडे मलिदा गँगनं इंदापूर तालुक्याची वाट लावली असा जोरदार हल्लाबोल अंकिता पाटलांनी केलेला आहे। संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करणार असं वक्तव्य अंकिता पाटील यांनी केलंय। इंदापुरात दिवसा ढवळ्या गोळीबार होतोय असा दावाही अंकिता पाटील यांनी केलेला आहे। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कुठल्याच प्रकारची वचक ही प्रशासनावर राहिलेली नाहीये। आज भर दिवसा इंदापूर तालुक्यामध्ये एका शिक्षण संस्थेच्या समोर गोळीबार होतोय। बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी ऑलरेडी ही मागणी केलेली आहे। हा विषय जो मलिदा गँगचा विषय आहे त्यांनी वारंवार हा उचललेला आहे। निकृष्ट दर्जाचं काम इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे। चौकशीची मागणी निश्चित पद्धतीने हर्षवर्धन पाटलांनी एकीकडे ही टीका केलेली असतानाच दुसरीकडे मलिदा गँगनं इंदापूर तालुक्याची वाट लावली असा जोरदार हल्लाबोल अंकिता पाटलांनी केलेला आहे। संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करणार असं वक्तव्य अंकिता पाटील यांनी केलंय। इंदापुरात दिवसा ढवळ्या गोळीबार होतोय असा दावाही अंकिता पाटील यांनी केलेला आहे। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कुठल्याच प्रकारची वचक ही प्रशासनावर राहिलेली नाहीये। आज भर दिवसा इंदापूर तालुक्यामध्ये एका शिक्षण संस्थेच्या समोर गोळीबार होतोय। बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी ऑलरेडी ही मागणी केलेली आहे। हा विषय जो मलिदा गँगचा विषय आहे त्यांनी वारंवार हा उचललेला आहे। निकृष्ट दर्जाचं काम इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे। चौकशीची मागणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।